नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सुमी खूप रडत असते. ते पाहून पन्ना म्हणते की मुलीच्या काळजीने तिचा जीव वरखाली होतोय. अप्पू आपल्याच घरातून सुमीच्या बाळाला घेऊन अशी कशी निघून गेली? जर का हे उद्या सुमीच्या सासरी कळालं तर काय होईल? तेव्हा सुवा म्हणते की असं काहीही होणार नाही आणि अप्पू सुद्धा आपलीच आहे ना, ती कुठेही गेलेली नाहीये. तेव्हाच आता सुमी म्हणते की जाऊ देत ना पन्ना काकू, तू कुणाला बोलते? आज माझेच घरचे माझ्या विरोधात गेलेत आणि येऊच ते त्या अप्पूला जन्मभर लक्षात राहील ना असा धडा शिकवीन मी, असं बोलत खूप रडत असते. तेव्हा सुवा आणि माई तिला शांत करत असतात. तर काहीच वेळात आता डॉक्टर कौशिक घरी आलेले असतात. सर्व बायका तिथेच जमा झालेल्या असतात. सुवा मात्र मृदू आवाजात म्हणते की मला अप्पूची तक्रार असं करायची नाहीये, परंतु ती ना घरातून न सांगता सुमीच्या बाळाला कुठेतरी घेऊन गेलीये. तेव्हा डॉक्टर कौशिक नाटकं करत म्हणतात, काय कुठेतरी घेऊन गेलीये? पण कुठे आणि का केलंय तिने असं? तेव्हाच आता पन्ना म्हणते की हे बघा, मला असं गुळमुळीत बोलणं जमत नाही, परंतु अप्पू ना खूप बेजबाबदारपणे वागत आहे. ती दिवस रात्र सुमीच्या बाळाला स्वतःजवळ घेऊन बसलेली असते. बाळ तर सुमीचं आहे, परंतु हक्क मात्र अप्पू गाजवतीये असं स्पष्टपणेच डॉक्टर कौशिकांना ऐकवते. डॉक्टर कौशिक गप्प असतात. तर सुवा म्हणते की हक्क गाजवायचं असं नाही म्हणायचंय तिला, परंतु आम्हा सगळ्यांनाच कल्पना आहे अप्पू ना तिचं दुःख सुमीच्या बाळाकडे पाहून विसरण्याचा प्रयत्न करतीये. परंतु या सगळ्यात सुमीचे गैरसमज खूप वाढत चाललेत. अप्पू आणि सुमीच्या नात्यात दरी निर्माण व्हायला लागली आहे आणि त्या दोघींना नक्की कसं समजवायचं यामुळे घरात वाद व्हायला लागलेत. एवढंच असं सर्व काही डॉक्टर कौशिकांना सांगते. तेव्हा डॉक्टर कौशिक बोलतात की काय बोलताय तुम्ही? तुमचं तर एकत्र कुटुंब आहे, इतक्या वर्षापासून तुम्ही एकत्र राहता आणि काल आलेली माझी मुलगी, तिच्यामुळे तुमच्या घरात दरी कशी निर्माण होईल? तेव्हा माई म्हणतात, नाही, अप्पूमुळे घरात दरी निर्माण होतीये असं नाही म्हणायचंय आम्हाला, परंतु अप्पू की सुमी यात आमचा गोंधळ उडालाय. सुवा सांगते की जर का मी अप्पूची बाजू घेतली तर सुमी नाराज होते आणि जर का सुमीची बाजू घेतली तर अप्पूला वाईट वाटतं. त्यामुळे नक्की काय करावं तेच आम्हाला कळत नाहीये. तेव्हा सुमी म्हणते की जर का अप्पू दिवस रात्र माझ्या बाळाला घेऊन बसणार असेल तर मी नाराज होणारच ना. तेव्हा डॉक्टर कौशिक सुमीला समजावत सांगतात, अप्पूला लहान मुलांची खूप आवड आहे. मानसीच्या आजारपणात अप्पूनेच तर तिच्या बाळाची काळजी घेतली ना. तेव्हा पन्ना लगेच बोलते की होय, परंतु तेव्हा जर का मानसी नीट असती तर तिलाही नसतं आवडलं अप्पूने तिच्या बाळाची काळजी घेतलेलं. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात, म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला अप्पू आवडते किंवा आवडत नाही का? माई लगेच म्हणतात, तुम्ही पुन्हा एकदा गैरसमज करून घेताय, आम्हाला फक्त अप्पूची खूप काळजी वाटते. पन्ना बोलते की अप्पू खूप बालिश आहे ना, त्यात ती घराबाहेर बाळाची एकटीने काळजी कशी घेणार? तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात, तुम्हाला माहिती होतं की अप्पू बालिश आहे, तरीही तुम्ही बाळ होऊ देत असं म्हणत तिला भरीस पाडलं ना. तर का आज अप्पूचं बाळ असतं तर तिने त्यालाही सांभाळलंच असतं ना, असं आता पन्नाला ऐकवतात. तेव्हा सुमी मात्र मध्येच वैतागत म्हणते की अप्पूने तिच्या बाळाला सांभाळलं असतं की नाही यावर का चर्चा करतोय आपण? इथे मला माझ्या बाळाची काळजी वाटतेय, आत्ताच्या आत्ता माझं बाळ हवंय, बाकी काही नाही. तेव्हा मानसी तिला शांत करत बोलते की अगं सगळे गेलेत ना शोधायला. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही सगळे इतके पॅनिक का होताय? तू येईलच परत. तेव्हा सुवा अतिशय शांतपणे डॉक्टर कौशिकांना सांगते की अप्पू तशी खूप गुणी मुलगी आहे, परंतु ती आम्हाला न सांगता गेलीये. खूप वेळ झालाय, सुमीला सुद्धा तिच्या बाळाची काळजी वाटणं तर साहजिक आहे ना. तर पन्ना लगेच बोलते की हे बघा, अप्पूचं बाळ गेलंय त्यात सुमीची काय चूक आहे? तिला सुद्धा वाटणारच ना की आपल्या बाळासोबत वेळ घालवावा, तो हक्कच आहे ना, असं विचारते. तेव्हा डॉक्टर कौशिक मात्र बोलतात की अप्पू बाळाला घेऊन बाहेर काय गेली? तुम्ही लगेच तिला गुन्हेगार ठरवून मोकळे झालात. तुमचा तिच्यावर इतकाही विश्वास नाही का? काही वर्षापूर्वी जेव्हा अप्पू लग्न करून या घरात आली तेव्हा हे कुटुंब फार वेगळं होतं. आपापसात छान रिलेशन होते, मुलांवर छान संस्कार झालेले होते. माझ्या मुलीला तुम्ही सांभाळून घ्याल असं वाटलं होतं मला.
सुवा वहिनी, मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती, असं हताशपणे बोलतात. आज सुवा म्हणते की असं काहीही नाही, उलट आम्ही दरवेळी अप्पूला समजून घेऊन सुमीला ऐकवत आलोय. माई म्हणतात, पण ती बाळाला घेऊन बाहेर गेलीये, आम्हाला काळजी वाटतेय, हे तिला का नाही कळत? तेव्हा पन्ना लगेच बोलते, यालाच तर बालिशपणा म्हणतात ना. डॉक्टर कौशिक म्हणतात, हो का? मग आतापर्यंत अप्पू फक्त असंच वागत आली का? या घरासाठी तिने कधीच काही चांगलं केलं नाही का? तेव्हा सुवा म्हणते, हे बघा, तुम्ही आमच्या बोलण्याचा विपर्यास करून घेऊ नका. या दोघींना समजवताना आमच्या नाकी नऊ आलेत, म्हणूनच माई आणि मी तुम्हाला इथे बोलावून घेतलंय. निदान तुम्ही अप्पूशी बोला. असं बोलत त्या दोघीही डॉक्टर कौशिकांसमोर हात जोडतात. ते ऐकून डॉक्टर कौशिक म्हणतात, ते ठीक आहे, परंतु जर का अप्पूऐवजी घरातील दुसरं कोणी बाळाला घेऊन गेलं असतं तर त्याला सुद्धा तुम्ही इतकं बोललं असतात का? तेव्हाच निखिल तिकडे येऊन खुश होत सांगतो की आत्ताच शशांकशी बोलणं झालं, तो अप्पू आणि बाळाला घेऊन घरी येतोय. तेव्हा सुमी येऊन म्हणते की ती माझ्या बाळाला घेऊन कुठे गेली होती? तेव्हा निखिल म्हणतो, बाळ सुखरूप आहे, हे तुझ्यासाठी पुरेसं नाहीये का? सुमी लगेच चिडून म्हणते, अहो, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ का घेता? तेव्हा निखिल वैतागत बोलतो, कारण सुमी, तुला काहीच माहिती नाहीये. या बाळाची तुला इतकी काळजी वाटते ना, ते बाळ असं बोलत तो सर्व सत्य सांगणारच असतो. तितक्यात अप्पू येऊन आवाज देते की आम्ही घरी आलोय. तेव्हा सुमी धावतच बाहेर येते. ती गाईनेच अप्पूकडून बाळ हिसकावून घेते, प्रेमानेच बाळाचे पापे घेते. त्यानंतर बाळाला निखिल जवळ देते आणि अप्पूला जाब विचारत म्हणते की तुला घरातलं कोणीही काहीही बोलत नाही म्हणून मनाला येईल ते वागशील. तू स्वतःचं बाळ गमावून बसलीस म्हणून माझ्या बाळाला पळवून घेऊन गेलीस. मला न विचारता माझ्या बाळाला बाहेर घेऊन जाण्याचा तुला कोणी हक्क दिला ग? असं ओरडूनच अप्पूला विचारत असते. डॉक्टर कौशिक आता सुमीला काही सांगणार, तेच सुमी म्हणते की जर का तुम्हाला काही समजवायचं असेल तर तुमच्या मुलीला अप्पूला समजवा. तिला म्हणावं, हे बाळ माझं आहे, तिचं नाही. आणि अप्पू, तू तुझं बाळ गमावलंय ना, म्हणून तुझं डोकं फिरलंय, वेड लागलंय तुला. निखिल म्हणतो, तुला काहीही माहिती नसताना वाटेल ते आरोप करू नकोस. तेव्हा सुमी म्हणते, माझी डिलिव्हरी झाल्यापासून मी बघतीये तुम्ही फक्त अप्पूचीच बाजू घेताय. ते काही नाही, मी आता बाळाला घेऊन माझ्या सासरी जाणार. तेव्हा निखिल बोलतो, तुला जायचं असेल तर एकटीने जा, मी आणि हे बाळ इथेच राहणार. सुमी रागानेच म्हणते, कुणासाठी? या अप्पूसाठी का? तर कुकी आता सुमी समोर हात जोडत म्हणतो की प्लीज सुमे, असं वागू नकोस. तेव्हा सुमी अप्पूला म्हणते, आज तुझ्यामुळे माझी माणसं, माझा नवराच माझ्या विरोधात गेलाय. तेव्हा अप्पू तिला समजावत सांगते, हे बघ सुमे, ऐकून तरी घे, शांत हो. अगं, आपलं बाळ. तेव्हा सुमी लगेच चिडून बोलते, काय आपलं बाळ? ती आता अप्पूच्या कानाखाली मारणार असते, परंतु वेळीच शशांक येऊन सुमीचा हात पकडत तिला थांबवतो आणि रागानेच म्हणतो की सुमे, आधी ती काय म्हणते ते ऐकून तरी घे. तेव्हा सुमी चिडूनच म्हणते की बरोबर आहे, तू सुद्धा तुझ्या बायकोचीच बाजू घेणार ना, एकटी बरोबर आणि सुमी मात्र चुकीची. ते ऐकून शशांक म्हणतो, होय, बरोबरच आहे. आणि अप्पू, तू का इतरांच्या आयुष्यात सारखी लुडबुड करतेस? तुला तीच गोष्ट 10 वेळा सांगावी लागतं. सुमीला नाही आवडत तू तिच्या बाळाला घेतलेलं, मग का तिला घेऊन बाहेर गेली होतीस तू? तेव्हा डॉक्टर कौशिक पुढे येतात आणि म्हणतात की का सतत तुला इतरांची जबाबदारी घ्यायची असते? अप्पू केविलवाणेच म्हणते, बाबा, अरे असं काय बोलतोस तू? आणि खडूस, तू असं का म्हणालास की दुसऱ्यांचं बाळ? सुमी तर आपलीच आहे ना, तिचं बाळ सुद्धा आपलंच झालं ना, असं सांगत असते. तेव्हा सुमी मात्र वैतागत अप्पू समोर हात जोडते आणि म्हणते की ते फक्त माझं बाळ आहे, तू सुद्धा बाळाची आई आहेस ना, हे सांगून माझ्याकडनं चूक झाली. तेव्हा अप्पू म्हणते, असं काय बोलतेस सुमी? जसा तुमचा माझ्यावर हक्क आहे तसाच माझाही तुमच्यावर हक्क आहे ना, आणि मग तुझ्या बाळावर देखील आहे ना. तेव्हा आता शशांक म्हणतो, अगं अपूर्वा, तुला कोणी सांगितलं माझ्या घरच्यांची, त्यांच्या आनंदाची इतकी काळजी घ्यायला? तरी कधी तुला सांगितलंय का? तेव्हा अप्पू म्हणते, खडूस, अरे असं काय बोलतोस? सांगायला कशाला हवं? ही सगळी माझीच तर माणसं आहे ना. मी जशी तुम्हा सगळ्यांची काळजी घेते तशीच सुमीच्या बाळाची सुद्धा घेणारच ना. सुमी मात्र अप्पूला दम देत म्हणते की हे बाळ फक्त माझं आहे आणि आजच काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या. कौशिक काका सुद्धा आलेत ना, तुम्ही सगळे मिळून अप्पूला समजवा की हे बाळ फक्त माझं आहे, असं ओरडूनच बोलते. तेव्हा शशांक देखील चिडूनच म्हणतो, काय सांगायचंय तिला?
तुझा तरी त्या बाळावर काय हक्क आहे ग असा प्रश्न करतो तेव्हा अप्पू शशांकला थांबवायला जाते. शशांक म्हणतो नाही, सत्य काय आहे ते कळल्यावर देखील मी शांत होतो ना, परंतु जर का एवढा त्याग करूनही तुला ही अशी वागणूक मिळत असेल ना तर सत्य सगळ्यांना कळायलाच हवं. हे ऐकून आता सर्वच जण खूप गोंधळून जातात. दादा म्हणतात हा सगळा नक्की काय प्रकार आहे. शशांक म्हणतो हा सगळा प्रकार मला सुद्धा थोड्या वेळापूर्वीच कळला, जेव्हा हॉस्पिटलमध्ये मला डॉक्टर स्नेहलता भेटल्या होत्या. आणि सुमे, मी तुला खोटं किंवा वाईट ठरवण्यासाठी हे बोलत नाहीये, परंतु तुझी अप्पूला आता वागणूक दिली ना, म्हणून मला सत्य काय आहे ते सगळ्यांना सांगायचं आहे. शशांक म्हणतो अपूर्वा आपल्या सगळ्यांशी खोटं बोललीये आणि आयुष्यात पहिल्यांदाच कुणाच्या तरी खोटं बोलण्याचा मला इतका अभिमान वाटतोय. अप्पू त्याला शांत राहायला सांगत असते. ते पाहून निखिल म्हणतो की आज तो जरी गप्प राहिला ना तरी मी नाही राहणार. सर्वांचीच उत्सुकता खूप ताणली जाते. तेव्हा शशांक अखेर सुमीला म्हणतो की ज्या बाळाच्या काळजीमुळे तू इतकी कासावीस झालीस, अपूर्वाला नको नको ते बोललीस ना, ते बाळ तुझं नाही तर अपूर्वाचं आहे. हे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. माई म्हणतात शशांक अरे काय बोलतोय तू. तेव्हा शशांक म्हणतो की होय, हे बाळ आमचं आहे. सुमी मात्र खूपच भांबावून जाते आणि दादा खोटं बोलतोय ना असं सर्वांनाच विचारत असते. त्यानंतर शशांक पुढे आता कशा पद्धतीने अप्पू पडल्यामुळे तिला लेबर पेन सुरू झालं होतं, तिने गोंडस मुलीला जन्म दिला होता, त्याचवेळी इकडे सुमीचं बाळ आता मृत जन्माला आलेलं होतं आणि ते कळल्यावर अप्पूने स्वतःचं बाळ सुमीजवळ आणून ठेवलं होतं. हे सर्व काही आता कानिटकर कुटुंबातील सदस्यांना सांगत असतो. तेव्हा सर्वच जण धक्क्याने तोंडालाच हात लावतात. तर पुढील भागात शशांक चिडूनच सुमीला सांगत असतो अपूर्वा माणूस म्हणून किती मोठ्या मनाची आहे ना ते आत्ता मला कळलं आणि तू तिच्यावर आरोप केलेस. आरोप करणं कमी वाटलं की काय म्हणून तू तिच्यावर हात उगारलास. तेव्हा सुमी रडतच हात जोडून म्हणते की दादा मला माफ कर आणि अपूर्वाला आपल्या घरी परत घेऊन ये. मी पाया पडून तिची माफी मागेल. परंतु शशांक म्हणतो की नाही, आता ती या घरात परत कधीच येणार नाही. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.